त्या सामन्याचा सामनावीर राहिलाय बघा. 11 चेंडू 31 धावा त्याच्या बॅट मधनं बघितल्या. जबरदस्त गोलंदाजी केली, 4 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवला आणि तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर जयेश पसाळे. आणि त्याचनंतर या स्पर्धेला आनंदाशी धामणी यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं सहकार्य लाभलं. त्या दानशूर व्यक्तिमत्वाचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार. हॅलो, तर बघा आत्ताच या ठिकाणी नाईट स्पर्धेची जाहिरात आलेली आहे. जय चेरोबा क्रिकेट संघ फणसवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने नाईटची स्पर्धा फणसवाडीच्या या मैदानावरती होणार आहे. तर त्या ठिकाणी जाहिरात आलेली आहे बघा. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये व भव्य चषक आणि द्वितीय क्रमांक 50,000 रुपये व भव्य चषक आणि तृतीय क्रमांक 30,000 रुपये व भव्य चषक आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये व भव्य चषक आणि 5वं बक्षीस 25,000 आणि 6वं बक्षीस 25,000 रुपये अशी एक भव्य दिव्य नाईट रजनी. थँक्यू सो मच. वाजापूर 3D संघाचा संगणक शेवटचा पुकार असेल पहा, पण टॉस करण्याकरिता लगेच यायचंय. जय भोलेनाथ गाडेश्वर संघाचा संगणक आमच्या सोबत जोडला गेलाय. जर आले नाही तर मग आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील शांताराम आणि नानू. थँक्यू. तर यस सामोल सर, तर इथून मी विनंती करतो नानू सरांकडे जातोय. जी पहिली स्पर्धा आपण पाहिली त्या समालोचन कष्ट आमचे परमित्र नानू सामरी यांच्याकडे घेऊन जातो. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच शांताराम सर. तर आज आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं कोण विसरणार या जे बागोचबा चषक खैरबडी या आयोजकांना. कारण सातत्याने जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन आपण या परिसरात जर पाहिलं तर एक मोठ्या संख्येनं पाहायला मिळतंय. आणि प्रथम ज्या आयोजकांचं कौतुक करावं आणि त्यानंतर या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आणि सुपर 12च्या लढती मैदानावरती लढताना पाहतोय. तिसरे मॅच मैदानावरती आपण रंगताना पाहतोय. एका बाजूने जर आपण पाहिला 12 पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपण पाहतोय तनिबी विलन चिंचवली संघ पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली होती. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकामध्ये 40 बनल्यात. येणारे 18 चेंडू मध्ये बनवायचे 41. पहिला चेंडू फेकला, पहिला चेंडू डॉट पद्धतीने पाहायला मिळालाय. सुरुवात देखील चांगली केली जाते. चांगली सुरुवात गोलंदाज आपण पाहतोय. मोठा फटका या वेळेला बॅटच्या परफेक्टली मधोमध चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय ब्रँडर षटकार. टीम आपण पाहतोय फलंदाजी चिंचवली संघाचा फलंदाज सुरेश निरगुड हा फलंदाज पाहायला मिळतोय. क्लास दाखवलाय आणि या 6 धाबेनं श्री गणेशा टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात, चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट पद्धतीनं पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुरेश निरगुडानं समाचार घेतलाय आणि त्याला पाठवून दिला मिड विकेटच्या डोक्यावर हा षटकार पाहायला मिळालाय. टोटल संघाचा धावफलक 6 आकड्यावरती टॉस जिंकला टीम भोलेनाथ गाडेश्वर संघ. डिसिजन पेंडिंग आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आपण लगेच डगआउट कक्षकमध्ये जायचं आणि लगेच सामना संपल्यानंतर मैदानावरती उतरायचं आहे. तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. अगदी हलक्या गतीने चेंडूला फेकलं जातंय. डॉट चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. डॉट चेंडू रिलीज होताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ संपला. पहिल्या षटकामधील आपण पाहतोय हा गोलंदाज जर पाहिला विशाल नाईक बारावाडा संघाचा चांगला गोलंदाज. फलंदाजी सुद्धा चांगली आपल्याला पाहायला मिळाली. लवर फुलटा चेंडू सरळच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, फक्त धाव मिळणार नाही. नकार दिला जातोय तिथे फक्त आणि फक्त डॉट चेंडूची सफर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि आज जर खऱ्या अर्थानं विचार केला तर सतत 5 दिवस चालणारी स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रकाश भगत आणि त्यानंतर सोपडे जी आबाली आणि त्यानंतर अमोलजी वीर यांना आपण 5 दिवस सतत त्यांचं समालोचन ऐकतो. त्यांचंही मनोबरोबर सर्च स्वागत. मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थोडासा मागे सरकला, चूक केली जाते. चेंडू जमिनीला दान, तिथे मिळतील 2 धावा आणि 2 धाब्यानं संघाचं धावफलक जर पाहिलं 8 या आकड्यावरती. तर 1 धाव मिळेल, 1 शॉर्ट रन. बघा पंचांची अचूक नजरेन चेक केला जाईल. ठीक आहे, स्क्रीनवरती चेक केला जाते कारण पंचानं अगदी आमच्यापर्यंत पोहोचवले. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते.
स्क्रीनवरती आपण पाहतोय. नक्कीच स्क्रीनवरती चेक केला जाते. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळेल. नक्कीच बारा टीमला विनंती आहे, आपण 13वा खेळाडू जर समालोचन कक्षामध्ये आढळला तर पॅन्डीला सामारला जावं लागेल, कारण ही स्पर्धा आपल्याला मोठी पाहायला मिळते. आणि स्पर्धेमध्ये धावा किती पंच? 2 धावा ना? 2 धावा. 8 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा जे गोलंदाज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये मोठा पटका बॅटच्या रडर मध्ये घेतलाय, चेंडूला फेकून दिलाय, चेंडू जाईल सीमा पार. हा बाटलंदाजाच्या बॅट मध्ये आपण पाहिला तर दुसरा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारी 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही गरज आहे. 27 धाब्याची गरज. मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चांगली पाहायला मिळेल. मॅच आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सुपर 12च्या लढती आज प्रेक्षकांच्या भेटीच येणार आहेत, चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील. अनिकेत नाईक हा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला वैयक्तिक संघासाठी दुसरा षटक आणि वैयक्तिक स्वतःसाठी पहिला षटक टीमसाठी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करायला गेला तर नवीन फलंदाज आपण पाहिला तर सलामीला आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. उमेश पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज. रनरअप मध्ये थोडीशी चूक पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी करावा लागेल. 12 मध्ये आता वाचवायचे तर 12 संघाला 27 आणि त्या 27 धावा रोखल्या जातील, बनल्या जातील, याकडे लागलेल्या प्रेक्षकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरुवात चांगली की फलंदाजाच्या बाजूने आपण पाहिली. 14 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला जातोय. डॉट चेंडूची सफर पाहायला मिळते. याच पद्धतीने गोलंदाजी करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये थोडासा मार बसला, 14 बनल्या, पण येणारे अजूनही 11 चेंडू 27 ची गरज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये? विचार केला तर या खेळपट्टीवरती अगदी अलकुल खेळपट्टी बनवली आहे. आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण गोलंदाजाला तितकीच साथ देते, फलंदाजाला तितकीच साथ देणारी ही खेळपट्टी आज आपण 5व्या दिवसामध्ये आज या खेळपट्टीवरती खेळ पाहतोय. आणि सुरुवात झाली सकाळी सत्रामध्ये शांत संयमान आपण पाहतोय. खेळ वाह, क्लास दाखवलाय गोलंदाजीचा. अगदी एक चांगला नमुना पेश केलाय, कारण खोलवरचे चेंडू याच गतीनं फेकले जातात मैदानावरती. जेव्हा जेव्हा थोड्या मागे चेंडू फेकला जातो तेव्हा तेव्हा फलंदाज आक्रमण होत असतो आणि त्याच नजरेने गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आणि याच टप्प्यावरती गोलंदाजी करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात देखील तितकीच वेगवान पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फक्त हलक्या पेस केला जातो. शिलीप क्षेत्रामध्ये चूक होणार नाही या चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय. आणि एका धाबेनं संघाचं धावफलक जर पाहिलं 15 या आकड्यावरती आपण पाहतोय. चिंचवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात मैदानावरती पाहतोय. दोन्ही संघ अगदी एका ताकदीने मैदानावरती उतरलेत. सुरुवात चांगली केली होती. 12 टीमनं 40 बनवल्यात. येणारी अजून चांगली गोलंदाजी होईल का? चांगली फलंदाजी करावं लागेल टीम चिंचवली संघाला. प्रयत्नाच्या पराकष्ट दोन्ही संघाला करावाच लागतील मैदानाच्या आतमध्ये,
कारण जिंकण्यासाठी तर प्रयत्न करावा लागले. एका ट्रॉफीचा हक्कदार बनण्याकरिता ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस होता, फुलटॉसला सन्मान देण्याचं काम केलं जाते. क्षेत्ररक्षक आहे, बेगाडे चेंडू उचलणार दुसऱ्यासाठी प्रयत्न, रिस्की जोखीम उचलली की काय, इथे चांगली रनिंग भेटून तर विकेट पाहायला मिळाली. आणि 2 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिला 17 या आकड्यावरती, 17 धाबा धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज अनिकेत नाईक हा गोलंदाज सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकाला थोडा मार बसला, तिथून त्यांना डाव सावरण्याचं काम केले. चांगला इफेक्ट दाखवला गोलंदाजीमध्ये. अजूनही मोठ्या फटक्याची एक मोहर लगावून दिली नाहीये. दोन्ही फलंदाजाला शांत ठेवले मैदानावरती. हे करावंच लागेल मॅच जिंकण्याकरिता. प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न सुरू आहे. ट्रायगर चेंडू पडल्याने तर काहीसा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. पंचाने सांगितलं का इट इज द बाईट चेंडू. बघा पंचाने अचूक नजर ठेवली होती. तर तिसऱ्या पंचाच्या मध्ये प्रकाश बघत आपण या हाईट प्रॅक्टरचा या ठिकाणी चेक केला जाईल. अगदी आमच्या अचूक नजरेने पाहणारे पंच. क्रिकेटमध्ये मित्रांनो पंचांचं अगदी मान सन्मान केलं जाते, कारण पंचांच्या निर्णयानुसार हा क्रिकेटचा खेळ सुरू होत असतो. कारण आपण किती महत्वाने क्रिकेट खेळला तरी पंच ज्या नियमाने आपल्याला ते पालन केले जाते, कारण पंचही आपल्यासाठी डॉट चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळालाय, चांगला चेंडू. बघा पंचांकडून सुद्धा चुका होत असतात मित्रांनो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण सगळ्यांना या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं गरजेचं असतं. आणि त्यासाठी हे 2 पंच ओळखले जातात मैदानाच्या आतमध्ये. बबनजी पारदे मेन पंच, आणि त्यानंतर आपण पाहिलं नरेश चौधरी हे अगदी मुख्य आयोजक आज या स्पर्धेचे पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा तसेच झाला गोलंदाज क्रॉस लाईन समोरच्या आडव्या बाटनं मिड विकेटला फक्त खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी कनेक्ट झालाय, आणि त्यासोबत एक मिळेल एका धाबेच्या बरोबरीनं षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना तनिवेलन चिंचवली संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. येणारे अजूनही 6 चेंडू 23 धावेची गरज. 6 चेंडू 23 धावेची गरज. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा तळा. 6 चेंडू बिजासाठी अजून एक गरज 23 धावेची. नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळते. आताच आपण नुकतंच जाहिरातीचा अनाउन्समेंट केला. आपण पाहिलं तर चेडोबा क्रिकेट संघ धुंद्रे फणसबडी यांच्या विद्यमानानं एक प्रकाश ज्योतातील एक प्रथमच त्यांच्या माध्यमातून आपल्याला आयोजन पाहायला मिळणार आहे. अगदी ती स्पर्धा आपल्याला खऱ्या अर्थानं जानेवारी 13 ते 16 जानेवारीपर्यंत ती स्पर्धा पाहायला मिळेल. आणि विचार केला तर मालिकावीरसाठी सायकल दिली जाईल, उत्कृष्ट फलंदाज कुल्लर आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा कुल्लर दिला जाईल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कुल्लर दिला जाईल, शिस्तपद्धत खेळाडूला म्हणजे टीमला कुल्लर दिला जाईल. ही स्पर्धा याच विभागामध्ये आपण जर पाहिली तर एक नामवंत स्पर्धा पाहायला मिळेल. ती स्पर्धेला आपण कोणाला जर खेळण्यासाठी सहभाग घ्यायचा असेल तर आपण आयोजकांनी दिलेल्या जाहिरातीच्या नंबरवरती कॉल करून आपण आयोजकांची संपर्क साधा. ती स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीस येणार आहे, आणि ती स्पर्धा एक नामारूपाला येण्याकरिता आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धा तितकीच नामावंत पाहायला मिळते. टीम आपण पाहिलं तर चिंचवली संघाला अजूनही गरज आहे 6 चेंडू 23 ची गरज. गोलंदाज पहिला चेंडू, तिसरा षटक. अंकेश वरती आक्रमण केला जातोय. आक्रमणावरती त्या ठिकाणी षटकार ठोकला जातोय. 6 धाब्याने या ठिकाणी स्वागत केलं अंकेश या गोलंदाजाचा. फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज सुरेश निरगुडा मैदानावरती तळपतोय. चांगली सुरुवात. अजून एक चिंचवली संघाला आपण पाहतोय, आणि त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. अनंत गावण हा संघ आपण या मैदानावरती सुद्धा आज पाहणार आहोत. सुपर 12 मध्ये त्यांची सुद्धा एंट्री झालेली आहे, आणि आज त्या लढती खेळण्याकरिता आज आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये नव्यानं सुरुवात करत असताना आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली. येणारे अजूनही 5 चेंडू विजयासाठी अजूनही गरज 17 या आकड्यावरती. 17 धावा पाहिजे अजून जिंकण्याकरिता. सुरेश निरगुडाला 5 चेंडू खेळायचे आहेत, आणि 17 बनवायच्या. त्या विजयकथा डगाउट मध्ये थोडासा शांत तमाशा पाहायला मिळते. त्यांनाही माहिती आहे की याच्या बाटवरती बॉलला चेंडू सीमा पार होतोय, आणि सुरुवात केली पहिल्या बॉलने षटकार ठोकलाय. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, चूक केली जाते. या ठिकाणी लॉंग स्टॉप रिझल्ट मधून चेंडू निघून चाललाय. 22च्या स्वरूपामध्ये धावा एक आपण धावा मिळते बोलतो 4 धावा. नशिबाचा चौकार. ज्या
अनुषंगाने जर शांताराम सर पाहिलं, ज्या वेळेला धावांची गरज असते आणि त्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळते. शांत बसला होता जरूर 2 षटकामध्ये, शांत संयमाने खेळ केला आणि आता येणाऱ्या मात्र शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करतोय. येणारे अजूनही 4 चेंडू, 13 धावेची गरज. सामना अगदी चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतोय. मॅच तितकीच इम्पॉर्टंट पाहायला मिळते. अगदी आज आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर मॅच तितक्याच वेगानं पाहायला मिळते. शांताराम निकेत, असं जर म्हणतात ना क्रिकेटमध्ये, जिंकणं हारणं आणि हेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघाला जिंकणं फार गरजेचं असेल आणि दोन्ही संघाला प्रयत्नाच्या पराकाष्ठा करावा लागतील. बारापाडा संघाच्या गोलंदाजाला फक्त काय हवा, एखादा डॉट चेंडू, एखादा विकेट. आणि टीम आपण चिंचवली संघाला पाहिलं तर एखादा मोठा फटका आपल्या टीमला विजयाकरिता मोठा फटका खेळावा लागेल. प्रयत्न सुरू आहे मैदानावरती. प्रयत्नासाठी अपयश घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. वार पलटवार, चौकार षटकारानंतर प्रति उत्तर दिलं जातोय मैदानाच्या बाहेर. पहिला फलंदाज होईल बाद. फलंदाज सुरेश निरगुडा, बॅट टू डगआउट डीजा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सदा वारगडा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सदा वारगडला आता जबाबदारी उचलावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये फार जबाबदारी कशासाठी म्हटलं जातं, कारण वन डाऊनचा फलंदाज आपण जर पाहिला तर ही खऱ्या अर्थाने क्रिकेटची जबाबदारी असते. आणि 3 चेंडूमध्ये त्याला फक्त बनवायच्या 13 धावा आणि धावा बनल्या जातील, रोखल्या जाते. याकडे प्रेक्षकांच्या नजर लागल्या गेल्यात. प्रेक्षक वर्ग हळूहळू या मैदानाचा आनंद घेण्याकरिता खूप संख्येने आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. आज पाहिलं तर क्रिकेटचा प्रचंड प्रेम आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक वर्गामध्ये हे आपण आनंद पाहतोय. 3 चेंडू विजयाकरिता अजूनही बनवायचे 3 धावा. पाहूया मैदानावरती काय घडलं जाईल. मोठा फटका समोरच्या दिशेनं खेळून काढला जातो. लॉंगाचा क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचला जातोय. दुसरीसाठी निघाला, जोखीम उचलली, होईल फलंदाज बाद. धावशीच्या संधीमध्ये फलंदाजाला परतावा लागेल. बॅट टू डगआउट, दुसरा फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 2 चेंडू, विजयासाठी 12 धाब्याची गरज. 2 षटकार ठोकावा लागतील. मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी फलंदाजाला. आक्रमण बाबाच लागेल. मोठाली फटक्यांची गरज आहे, कारण केलेल्या गोलंदाजीमध्ये चुका आपल्याला शेवटच्या क्षणाला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. चंद्र गावंडा हा फलंदाज आपण पाहतोय. 2 चेंडू विजयाकरिता 12 धाब्याची गरज. 2 मोठाले फटके षटकार ठोकावा लागतील. प्रयत्न केले जातात. मैदानाच्या आतमध्ये आकुल टप्प्याचा चेंडू, डॉट सपर पाहायला मिळते. मॅच मध्ये कलाटणी घेतली टीम बारापाडा संघानं. अगदी चांगला खेळ मैदानावरती साकारला. आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना चांगली लढत मैदानावरती पाहायला मिळेल. 1 चेंडू विजयासाठी 12 धाब्याची गरज. नशिबाचा एखादा 9 चेंडू फेकावाच लागेल. त्यासाठी चिंचवली संघाच्या अशा पाठीराखे असतील आणि त्यासाठी एखादा निर्णायक चेंडू फेकावा लागेल एका ट्रॉफीसाठी हक्कदार बनण्याकरिता. आणि मैदानावरती 30 लढत सुरू आहे. चला लगेच स्पीडअप करा. शेवटचा बॉल वेळ न खर्च करता आपण लगेच मैदानावरती फेकायचा आहे. 1 चेंडू विजयाकरिता 12 धाब्याची गरज. 1 चेंडू 12. या ठिकाणी सामना संपला जातोय. सामना जिंकला जातो टीम बारापाडा संघ. आडलक विमाने चिंचवली संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात. आयोजकांच्या वतीनं दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एक चांगला पाहायला मिळेल. सामनावीर या मॅचचा आपण जर पाहिलं तर विशाल नाईक. 9 चेंडू 26 चांगला खेळ साकारला. त्याच्या माध्यमातून मी लगेच विनंती करा आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण सामनावीरचा किताब घेण्याकरिता. आणि यापुढील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं माडुंगा परिसरातील आपण जर पाहिलं तर बाघाची वाडी गावचा एक बुलंद आवाज अमोलजी वीर सरांचा आवाज ऐकायला मिळेल. बरोबर अमोल? हॅलो, थँक्यू सो मच नानू आणि शांताराम यांचा गोड आवाज आपल्याला खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ऐकायला मिळाला. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. हडलक तन्वी 11 चिंचवली संघ भरपूर चांगला खेळ राहिला, मात्र शेवटच्या क्षणाला आपल्याला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं जातं. आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बारापाडा संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला. भरपूर चांगला खेळ राहिला. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच
विशाल नाईक ठरला सामन्याचा सामनावीर. तब्बल ज्याच्या बॅटमधून आपण 26 धावा बनवल्या. ज्यावेळी बारापाडा संघ अडचणीमध्ये होता त्यावेळी आपण जरूर पाहिला होता रवी वाघमारे शून्यावरती बाद झाला आणि तिथून मात्र जबरदस्त फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते आणि तो फलंदाज ठरला सामन्याचा सामनावीर. त्याला वाजेपूर संघाची सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची पहा विनंती असेल वाजेपूर संघाच्या संघनायकाला. सुपर 12 मधील चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 निश्चित गाडेश्वर संघ आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करतोय वाजापूर. मेन ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथून निश्चित देण्यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिक चांग्या कवटे साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असत्या मेन ऑफ द मॅच ची ट्रॉफी विशाल नाईकला द्यायची. जबरदस्त खेळ त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 26 धावा एकट्यानं बनवल्या. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता आणि तिथे मात्र चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. सुपर 12 मधील चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका साईडला जय भोलेनाथ गाडेश्वर जयवंतचा संघ त्याच्या विरोधामध्ये त्रिडे वाजेपूर तसंच निलेशचा संघ पाहायला मिळेल. मात्र कोणता संघ सुपर 6 मध्ये दाखल होणार यासाठी लढाई एकाच पंचक्रोशीमधील दोन्ही संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतील. मात्र खेळ अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये केलेत. मात्र इथून कुठल्या रीतीने खेळ केला जाईल आता याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आलाय. निलेशला आपण पाहतोय वेगाचा बेदात बादशाह म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं आपण पाहतोय अनेकदा चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून जरूर आपण पाहिलाय. पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं सुपर 12 मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता जयवंतचा आणि त्यामध्ये आता त्याच्या विरोधामध्ये फाईट करतोय वाजापूर संघ. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. गेम इज ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू महेश वाघसाठी पहिला चेंडू अगदी वाईट चेंडू फेकला जातो. उजव्याच्या बाहेरून जाणारा अभंतर चेंडू फेकला जातो. अभंतर एका धावेने मात्र सांघिक अकाउंट ओपन होत असताना पाहतोय वाजापूर त्रिडे संघ. एकाच ताकदीचे दोन्ही संघ आपण पाहतोय. प्रकाश अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत मात्र आज नव्यानं या मैदानावरती उतरले गेलेत. कुठल्या रीतीने खेळ केला जाईल वाजेपूर संघाच्या माध्यमातून याकडे आता पाठीराख्यांच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. निलेश गोलंदाज तयार या उजव्या हाताचा वेगवान. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू फेकला जातोय. अगदी डाव्या बाहेरून जाणारा अभंतर चेंडू. एस पंचम फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आलाय. चेक केला जाईल स्क्रीनवरती. ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहत असतात. तुमचंही स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. कोणी घरामध्ये टीव्ही वरती पाहत असतो तर घरी कोणी स्मार्टफोनवरती पाहत असतात त्यांचंही स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून चेंडू निश्चित चेक केला जाईल. उजव्या यष्टीच्या बाहेरून अभ्यंतर चेंडू जरूर घोषित केला होता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आपण पाहतोय. गाडेश्वर संघाच्या संघटनाकडे पाहिलं आणि त्याच नंतर हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून मात्र संपाय सिग्नल वाईड बॉल आणि हा खराब चेंडू असेल आणि इथून मात्र रिव्ह्यू गमावला जातोय गाडेश्वर संघाच्या माध्यमातून आणि या एका धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या आता त्यावरती आक्रमण केले जातील का हा देखील प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गाला जरूर विचारला जाईल. गोलंदाज निलेश तयार या निलेशसाठी अभेरचा चेंडू आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. शतरक्षक तैनात या अनंताला पण पाहतोय. थोडीशी मिसफील्ड प्रकाशाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 3 आकड्यावरती पोहोचला जातोय. निलेश कडनं अपेक्षा नाहीयेत वाईट चेंडू फेकण्याच्या. ज्या वेळी आपण पाहतो गाडेश्वर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी उतरला जातो त्यावेळी मात्र या गोलंदाजच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळलं जातोय. 10 मिनिटांमध्ये 5 षटकं फेकून झाले पाहिजे. टाइम अलर्ट असेल याकडे लक्ष असू द्या गाडेश्वर संघ. टाइम अलर्ट असेल याकडे लक्ष असू द्या गाडेश्वर संघ. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं फेकून झाले पाहिजे अन्यथा टर्ट्या सर्कलच्या बाहेर असणारे 5 क्षेत्ररक्षकामधला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. निलेश यावेळी खोलवट टप्प्याचा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतोय.
बऱ्यापैकी खराब चूक आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप चांगलं राहिलं जातं गुरुनाथच्या माध्यमातून आणि ते मात्र एकदा वेगाने कन्वर्ट केले जाते. वेगवान चेंडू रिलीज केला होता. समोर निलेश भांगारीला आपण पाहतोय. अगदी हलक्या हातांना चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तैनात होता. थोडीशी मिस फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली होती. कव्हरच्या वरतून फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र त्यामध्ये चांगली रनिंग पाहायला मिळाली. गोलंदाज निलेशचं कौतुक करावं तेवढे कमी. मागील 2 चेंडूमध्ये 2 खराब चेंडू जरूर फेकले होते, वाईट चेंडू, आणि त्याच नंतर पुन्हा एकदा फलंदाजाला रोखलं जातं. मोठ्या फटक्यापासून अगदी दूर केलं जात आहेत फलंदाजांना. खोलात टाकलेला चेंडू, यॉर्कर चेंडू फेकला जातो. महेश वाघला शांत केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर दोन्ही फलंदाज त्याच्या बॅटमधून धावा कुठल्या रीतीने येतील आता याकडे वाजेपूर टीमच्या पाठीराख्याच्या नजरा या जरूर असणार आहेत. 1-2 मोठे फटके आले तरी चांगली रणनीती पाहायला मिळेल. मी तर म्हणेन वाजेपूर टीमच्या माध्यमातून या रीतीची गोलंदाजी केली तर अगदी अस्थिर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, कारण गोलंदाजी चांगली पाहायला मिळतोय. गोलंदाज निलेश बघत या गोलंदाजच्या माध्यमातून निलेशचा चेंडू खोलात टाकलेला अगदी पॅडवरती चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण दमदार राहिलं जातं स्लिमिडॉप मध्ये. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल धावपलकेवरती. 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणारा वाजेपूर संघ नाणेफेकी जिंकली होती गाडेश्वर संघानं. क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला होता आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी निलेशच्या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्या साईडला महेशला शांत केलं जात आहे. सोबतीला असणारा फलंदाज निलेशला शांत केलं जातं. यावेळी शांत बसणार नाही. ब्लॅक स्क्रीनला अगदी चेंडू पाठवला जातोय. आउट ऑफ द पार निलेशनं ठोकलाय. या सामन्यामधील पहिला वाईट हिट षटकार 6 धावा. षटकाराच्या मदतीनं संघ पुढे सरसावला. दुहेरी आकड्यावरती 6 या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातो. षटकार जरूर आला होता आणि त्याच नंतर पुन्हा एकदा कमबॅक केला जातं. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकांच्या अखेरीस पहिल्या मध्ये बॅटिंग करत असताना वाजापूर 3D पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. त्याला गाडेश्वर संघ कॉपरेट करायचे. बॉल लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. 4 मिनिटं आपल्याकडे बाकी असतील, त्यामध्ये एक षटक फेकून झाले पाहिजे. अन्यथा तटार सर्कलच्या बाहेर असणारे 5 क्षेत्ररक्षकामधला एक क्षेत्ररक्षक तटार सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. वारंवार आम्ही सूचित करतोय गाडेश्वर संघाच्या संघनायकाला स्पीडअप मध्ये सामना खेळवायचा आहे. अजूनही भरपूर सामने पेंडिंग या स्पर्धेमधील. गोलंदाजी मार्क वरती शुभमला आपण पाहतोय, एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांना सातत्यानं आपण पाहतोय. अगदी या गोलंदाजामध्ये क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. फलंदाजीसाठी माहीर असणारा फलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आता संघाच्या संघटनेकडे विश्वास दाखवलाय. आता त्याला गोलंदाजी करायची, मात्र गोलंदाजी कुठल्या रीतीने केला जाईल याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. जर का आपण निलेशचा विचार केला 3 मध्ये 7 वरती खेळतोय, महेशचा विचार केला 3 मध्ये 2 धावसंख्येवरती खेळतोय, टीमची टोटल धावसंख्या 11 वरती पोहोचलाय. 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शुभम आलाय गोलंदाजी मार्क वरती. टाइम अलर्ट असेल याकडे लक्ष असू द्या गाडेश्वर संघाच्या खेळाडूंचा. शुभमचा पहिला चेंडू समोर महेश वाघला आपण पाहतोय. महेश वाघ साठी खोलात टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत तिसरेचा प्रयत्न देखील जरूर केला जातोय आणि पाहता पाहता मात्र 3 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जातात. 3 धावेने संघ पुढे सरसावला जातोय. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता महेश वाघला आपण पाहतोय. सोबतीला निलेशने षटकार जरूर टोकलाय, मात्र त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल. या दोन्ही फलंदाजांना चांगली धावसंख्या बनवावी लागेल. गाडेश्वर संघ फलंदाजीमध्ये मायऱ्या हे त्यांना देखील ठाऊक आहे आणि इथून तो प्रयत्न आता केला जातोय. धावेंसाठी लयलूट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. शुभम मात्र आता शांत केला जाईल का? शुभम या गोलंदाजच्या माध्यमातून चांगले चेंडू हाताळले जातील का? फलंदाजाला रोखलं जाईल का? याकडे गाडेश्वर संघाच्या पाठीराख्याच्या नजरा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन जरूर केलं जातोय. संघाच्या संघनायकाच्या माध्यमातून डावखुऱ्या हाताचा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज महेशला आपण पाहतो स्ट्राईक इनवरती ज्याने एक षटकार लगावलाय तो निलेश. शुभमचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. अतिरिक्त बाउन्सर हे संपाय सिग्नल वाईड बॉल. अतिरिक्त उसरी जरूर पाहायला मिळाली होती आणि त्याच नंतर इथे मात्र वाईड चेंडू फेकला जातोय. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल धावपलकेवरती. 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. षटकातील फक्त एक चेंडू फेकून झाला, एक वाईड चेंडू. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी.
5 चेंडू कुठल्या रीतीने फेकले जातील याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा या जरूर पाहायला मिळतात. शुभम तयाऱ्या उजव्या हाताचा वेगवान समोर फुल टॉस दिलाय. फुल टॉसला पुल केलं. पुल इन सक्सेसफुल चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निलेशनं ठोकलाय या सामन्यामधील दुसरा षटकार 6 धावा. थँक्यू डीजम. आक्रमण केलं जात आहे आता गोलंदाजावरती. पुन्हा एकदा पुढवरचा जागा बनवली होती खेळण्यासाठी. फलंदाज पण पाहतोय लॉंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात या. जेवण जुगऱ्या चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा वेगाने कन्वर्ट पाहायला मिळाल्या. चित्त्याच्या वेगानं 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावेनं संघ पुढे सरसावलाय जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. अद्यापर्यंत एकही विकेट मिळाली नाही. त्यामध्ये फलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. महेश वाघ नॉन स्ट्राईक एंडवरती. निलेश खेळतोय 5 चेंडू 15 वरती. महेश खेळतोय 4 चेंडू 5 वरती. टीमचे टोटल 23 धावा धावपलकेवरती पाहायला मिळत आहेत. या षटकावरती जरूर आक्रमण केले जात आहेत. मात्र आता कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल. निलेश साठी अभिला आप ट्राय करत होता. अगदी आपण पाहायला गेलो होता हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हलकीशी कडा जरूर पाहायला मिळाले होते. त्यांच्या मागे चांगले क्षेत्ररक्षण सेकंड शिलिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तोपर्यंत सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 24 वरती पोहोचला जातोय. षटकामधील जर आपण पाहायला गेलो तर अजून या 2 चेंडूंचा खेळ बाकी. मात्र 2 चेंडूंमध्ये 1-2 मोठे फटके आल्या तर चांगली रणनीती जरूर पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. मात्र गोलंदाजी तिखट केली जाते. एक षटकार वगळताच चांगली गोलंदाजी शुभमची पाहिली होती. ऑनसाइडला फटका चांगला. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू लांड होतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय. फेकी अचूक पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा आल्या. तिसऱ्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो इथून पाहायला मिळतोय. चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत जर आपण पाहायला गेलो तर धावेंची लुईलूट केली जाते आणि इथून मात्र धावचीसाठी पंचांकडे पाहिलं जातं आणि पंचांना जर का आपण पाहायला गेलो तर तिसऱ्या पंचांकडे रिफर केलं जाते. फलंदाज आउट आहे की नाही आता हे पाहिलं जाईल स्क्रीनवरती. महेशला पण पाहतो डेंजर झोन मध्ये. ओव्हर थ्रोच्या या चुका आपल्याला गाडेश्वर संघाच्या बाजूने पाहायला मिळतात. त्या ठिकाणी 2 धावा होत्या. त्या ठिकाणी मात्र 4 धावा काढण्याचा प्रयत्न केला जात होता आणि तिथून मात्र धावचीतच्या स्वरूपामध्ये महेश डेंजर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेक केलं जाईल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे की नाही. मात्र डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. ब्रदर स्पोर्ट्सच्या लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत ही स्पर्धा अगदी पोहोचवली जाते. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस शेवटचा दिवस मेगा फिनाले सुपर संडे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुणा वर्ग जरूर पाहायला मिळतोय. तिथून तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद असेल. तीन धावा जरूर पाहायला मिळाल्या. 34 साठी निघाला होता. मात्र इथून फलंदाजाला परतावा लागला जातोय. पहिला धक्का लागला जातोय बॅटिंग करत असताना वाजेपूर 3D टीमला. सलामी मिळालेला फलंदाज अर्थातच महेश वाघ इथून बाद होतोय. 5 धावसंख्येचं योगदान त्याच्या देखील बॅटमधून आपण पाहिलं होतं. निलेश खेळतोय 6 मध्ये 16 धावसंख्येवरती. नवीन फलंदाज राजेश खैर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर या 2 फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. शेवटचा चेंडू या षटकामधील जरूर पाहायला मिळेल. सीबीडी ठाकूरवाडी संघाचा संघनायक आणि यशराज 11 बेसीसी चिंचवली आनंदा गावंडाचा संघ. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. शेवटचा चेंडू षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू हाताळला होता. राजेशला बीट केलं जात आहे. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वाजेपूर रेडे संघ पोहोचलाय 27 वरती. एक धक्का.
विरोधामध्ये फाईट करेल CBD ठाकरवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. सुपर 12 मधील ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया मॅच कडे. सामना तितकाच महत्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये साईडला जे भोलेनाथ क्रिकेट संघ गाडेश्वर त्याच्या विरोधामध्ये खेळतोय वाजापूर त्रेडी. या दोन संघांमध्ये ही लढाई आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती प्रदीपला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आलाय. त्याला गाडेश्वर संघ षटकाला सुरुवात होतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी पॅड वरती दडा जातोय. पंचांकडे लावले अपील पाहायला मिळतोय. अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. एका धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलकेवरती 28 वरती पोहोचता जातोय. शेवटच्या षटकामधील 5 चेंडूचा खेळ बॅलन्स आपण पाहतोय. मात्र चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न केला जातोय वाजेपूर टीमच्या फलंदाजाच्या माध्यमातून. एका साईडला राजेश खैर, सोबतीला निलेशला आपण पाहतोय. निलेशच्या बॅटमधून तब्बल 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. संघ टोटल पोहोचलाय 28 वरती. 3 षटकांचा सामना जरूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गाडेश्वर संघ गोलंदाजी करतोय. प्रथमतः नाणेफेकी जिंकला होता आणि शतरक्षणाचा निर्णय स्वीकारला होता. डावखुरी आताचा वेगवान गोलंदाज प्रदीप. या वेळचा चेंडू मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू. धावचीची संधी जरूर होती. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. चेक केलं जाईल स्क्रीनवरती. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे की नाही. तर निलेश डेंजर झोन मध्ये पाहायला मिळतो. संघाचा प्रमुख अस्त्र, संघाचा प्रमुख खेळाडू त्याच्या बॅटमधनं धावा पाहायला मिळाल्यात. मात्र त्या फलंदाजाला आता डेंजर झोन मध्ये पाहायला मिळतोय. अगदी धावा घेण्याचा प्रयत्न केला होता. इष्टांच्या मागे थोडीशी फंबलिंग फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली होती. बॅकअप भरपूर चांगलं होतं. डायरेक्ट किट जरूर आला होता. आणि त्यानंतर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित आहे की नाही. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. स्क्रीनवरती चेक केलं जातं, पाहिलं जातं. महत्वाची विकेट आहे. सामनाही महत्वाचा आहे. गाडेश्वर संघ तिकडे वाट पाहतोय की डिसिजन काय असेल. आणि त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं इथून तिसऱ्या पंचांची मागणी मात्र केली जाते. स्क्रीनवरती प्रकाशजी भगत यांना आपण पाहतोय. करंबेली गावाचा अष्टपैलू खेळाडू जरूर त्यांना आपण पाहतोय. आणि त्याच्या माध्यमातून इथे चेक केलं जात आहे. आणि इथून निश्चित पाहावं लागेल. स्वेरलेख पंच नरेश आपण यायचंय चेक करण्याकरिता. डिसिजन व्हेरी क्लोज आहे. त्या कारणास्तव विनंती असेल आपण या चेक करण्याकरिता. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. नो चेंडू जरूर फेकलाय. मात्र धावचीतच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज बाद असेल की नाही हे चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. नरेश चौधरीला आपण पाहतो. गेल्या 4 दिवसांमध्ये ज्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिल्या. तिथून तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद असेल. धक्का लागला जातोय. दुसरा मोठी विकेट निलेशला परतावा लागला जातोय. निश्चित जर आपण पाहायला गेलो तर अगदी डेंजर झोन मध्ये पाहिला होता. निलेशला जरूर पाहिलं होतं. त्याच्या बॅटमधनं जरूर धावा आल्या होत्या. आणि त्यानंतर त्याला आता परतावा लागलं जातोय. गेम प्लॅनिंग जरूर इथून पाहायला मिळालं. इस्टनच्या मागून डायरेक्ट किट केला होता. आणि तिथून मात्र जाळ्यामध्ये अडकला जातोय. महत्वाचा विकेट. धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय. 28 आकड्यावरती नो चेंडू जरूर फेकलाय. 29 धावा झालेत पहा. आणि फ्रीडची नामी संधी असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. अमित खैर एक चांगला पहिला अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या बॅटमध्ये देखील आपण अनेकदा चांगली फलंदाजी पाहिली आहे. मात्र आता त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. संघाचा प्रमुख फलंदाज बाद झालाय. निलेश वरती अशा निर्भयत होत्या. त्याच्या बॅटमधनं धावा देखील प्रकाश आपण पाहिल्या. मात्र त्याला देखील परतावा लागला जातोय. शेवटचं षटक फेकत असताना प्रदीपच्या माध्यमातून पहिला चेंडू सुरेख आला होता. आणि त्यानंतर खराब चेंडू. नो चेंडू फेकल्यानंतर आता फ्रीडची नामी संधी फलंदाज अमित खैरसाठी असणाऱ्या. गोलंदाज तयार आहे. प्रदीपला आपण पाहतोय. 10-12 पावलांचा रणप. डावखुरी आताचा गोलंदाज पाहायला मिळतोय.
फ्रीडच्या चेंडूसाठी अगदी खोलनाट टाकलेला चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला होता. इष्टांच्या मागे अगदी पहा फेकी खरा पाहायला मिळतोय आणि त्याच नंतर धावेचा प्रयत्न लगेच केला जातोय. नजराटी दुर्घटना घटी. इथून जर प्रकाश आपण पाहायला गेलो थ्रो अचूक केला असता कदाचित गोलंदाजाचं लक्ष राहिलं असतं तर चेंडू मात्र त्याने कॅरी केला असता. तोपर्यंत एक सिंगल वेगाने कन्वर्ट पाहायला मिळाले. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. सुरेख गोलंदाजी केली जाते. एक नो चेंडू जरूर आला होता आणि त्याच नंतर पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून कमबॅक केला जातोय. लुब्बर फुलटॉस होता. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफचा. उचलणार फेकणार पैकी अचूक या धावचीची संधी आणि काम बनून जाईल. इथून मात्र परतावा लागेल राजेश खैरला. धक्का लागतोय तिसरा. धावसंख्येचा विचार केला 31 वरती लागला जातोय हा तिसरा धक्का. चला गाडेश्वर संघ पण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. प्रमोद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता प्रमोदला चांगला खेळ करावा लागेल. शेवटच्या षटकामधील अंतिम काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे ज्यामध्ये अजूनही 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. मात्र 3 चेंडू कुठल्या रीतीने फेकले जातील. कमबॅक केला तर धावसंख्या स्थिरावली जाईल. मोठाले फटके आल्या तर धावसंख्या उंचावली जाईल. याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजरेत पाहायला मिळतील. अगदी खोलनाट टाकलेला चेंडू जडमध्ये चेंडू रिलीज केला होता. थोडीशी कडा पाहायला मिळते. बॅटच्या लागली जाते तोपर्यंत एक धाव वेगाने कन्वर्ट केली जाते. शॉर्ट मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं तोपर्यंत एका धावेने संघ पुढे सरसावला जातोय. 32 या आकड्यावरती पोहोचला जातोय. षटकामधील अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी. एका 2 मोठे फटके आल्या तर 40 धावसंख्या निश्चित पाहायला मिळेल. डॉट चेंडू आले, निर्धाव चेंडू फेकले, विकेट आल्या तर धावसंख्या स्थिरावली जाईल. नो चेंडू बिमर. एस पंच निश्चित इथून दाखवतील की निर्णय काय असेल. निर्णय अजूनही पेंडिंग असेल आणि खराब क्षेत्ररक्षण निष्ठांच्या मागे पाहायला मिळतोय. बॉल लॉंग स्टॉपला चाललाय गोळीच्या वेगानं 4 धावेंकरिता. चौकार आलाय जरूर मात्र हा चौकार कुठल्या रीतीचा असेल हे पाहणं तेवढाच महत्वाचं असेल. पंचांचं डिसिजन एस फलंदाज बाद असेल. हिट विकेट आणि नो चेंडू जरूर आहे. हॅलो पंच धाव किती असेल. पंच धाव फक्त 1 असेल ना. पंच जे काही डिसिजन असेल ते आमच्यापर्यंत लगेच कळवा. पंच डिसिजन काय असेल. नो +4 5 धावा 1 विकेट.
हाईट फॅक्टरचा 9 चेंडू आणि त्याचनंतर चौकार देखील आला होता 5 धाबा. इस पंच गोलंदाजीतून चेंज केला जाईल. या 5 धावा आल्या. 5 धावेनं संघ पुढे सरसावला जाईल. सदतीस या आकड्यावरती. चला गाडेश्वर संघ स्पीडअप घ्यायचे पहा. नशिबाची साथ लाभली जाते वाजापूर संघाच्या माध्यमातून. अगदी 9 चेंडू फेकला त्यामध्ये अगदी विकेट किपरच्या माध्यमातून चुका जरूर पाहायला मिळाल्या होत्या. लॉंग स्टॉपला चेंडू चौकार जरूर पाहतोय. निश्चित तटस्थपणे आमचे पंच आपल्याला जरूर पाहायला मिळतात. नरेश चौधरी आणि त्याचनंतर बबन पारदे सरांना पण पाहतोय. षटकातील जर आपण पाहायला गेलो तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. मात्र ते 2 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रेम आलाय. गोलंदाजी मार्कवरती मात्र प्रेमच्या माध्यमातून कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल आता त्याकडे पाठीराख्यांच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. 37 धावा धावफलकेवरती 4 विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मयूर आंबीर. सोबतीला प्रमोदला आपण पाहतोय. हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती. चला गाडेश्वर संघ शतरक्षण सजवून घ्या लगेच. स्पर्धा मोठी मात्र जे काही पंच निर्णय देतील त्यावरती आपल्याला अंमलबजावणी करावी लागेल. याकडे देखील लक्ष असू द्या. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी मात्र 2 चेंडू प्रेमच्या माध्यमातून फेकले जातील. प्रेम आलाय. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज प्रेमचा खोला टाकलेला चेंडू बॅटची कडा. फ्रीडची संधी होती पंच आणि इथून मात्र आता परतावाला गेलेस मयूरला. फ्रीडची संधी जरूर होती. विकेट किपरनं झेल पकडला होता मात्र इथून धावसंच्या स्वरूपामध्ये परतावा लागलं जाईल. विकेटचं पतन होतोय. 5वा धक्का वाजापूर 3D टीमला लागला जातोय. अंतिम शेवटचा बॉल षटकामधील अंतिम टार्गेट सेट बॉल फेकण्यासाठी गोलंदाज प्रेमला आपण पाहतोय. ज्या प्रेमनं मात्र चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. प्रदीपची थोडीशी खराब गोलंदाजी आपण पाहतोय ज्यामध्ये प्रदीपनं 4 चेंडू फेकत असताना मात्र जरूर धाबा खर्च केल्या होत्या आणि त्यामध्ये प्रेमच्या माध्यमातून आता चांगली गोलंदाजी केली जाते. शेवटचा बॉल इथून अंतिम टार्गेट सेट बॉल फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज प्रेमला आपण पाहतोय. नवीन फलंदाज धना मैदानाच्या आतमध्ये धनाजीला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकातील अंतिम टार्गेट सेट कुठल्या रीतीने केला जाईल आता याकडे प्रेक्षक वर्गाच्या पाठीराख्यांच्या नजरात जरूर आपल्याला पाहायला मिळतील. त्याला गाडेश्वर संघ स्पीडअप घ्या पहा. शेवटचा बॉल इथून पहिल्या डावातील अंतिम बॉल शेवटचा चेंडू प्रेमचा खोलवट टप्प्याचा बॉल होता स्टंपच्या मागे आणि इथून निश्चित पाहावं लागेल पंच डॉट चेंडू असेल. कुठल्याही रीतीने धाव दिली जाणार नाही. षटक क्रमांक 3 म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ संपला जातोय. पहिल्या डावामध्ये वाजेपूर 3D संघ पोहोचलाय. 37 या आकड्यावरती येणारे 18 चेंडू आणि विजय करीतात 38 धावसंख्येची गरज असेल उत्तरार्धामध्ये. फलंदाजी करिता आपण पाहायला गेलो तर गाडेश्वर संघाला त्या 38 धावा बनवाव्या लागतील. टॉस देखील इथे केला जातोय. CBD ठाकूरवाडी संघ टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. डिसाइड टू बॅट फर्स्ट फलंदाजी स्वीकारल्या. चिंचवली संघ आपण हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. तोपर्यंत जाऊया आमचे साथी समालोचक मित्र प्रकाशजी भगत यांचा घोडाबाज. येत्या 10 डिसेंबर ते 14 डिसेंबरला एक मोठी स्पर्धा येते मित्रांनो. अगदी केवालीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक असेल 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 25,000 रुपये, तृतीय पारितोषिक असेल 13,500 रुपये, चतुर्थ आणि 5वं पारितोषिक असेल 12,000 रुपये. ही स्पर्धा निश्चित आपल्याला पाहायला मिळेल आणि मालिकावीरासाठी खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेसाठी स्पर्धेतील बक्षीस असेल वैयक्तिक बक्षीस असेल त्यामध्ये तब्बल 5 स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांना कोणाला या स्पर्धेसाठी सहभागी व्हायचं असेल तर स्पर्धेसाठी गोमा पारधी, सुक्रिया निरगुडा, संदीप पारधी, कमलाकर निरगुडा आणि नवनाथ पारधी, रुपेश मध्ये यांच्याशी संपर्क करा. उत्तरार्थाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील. तर वाईन्स अप करंबेली प्रकाशजी भगत यांचा घोडाबाज. थँक्यू अमोल.
चला गाडीश्वर संघ भरपूर वेळ खर्च केलाय बघा फर्स्ट इनिंग मध्ये. विनंती करतोय आपल्या सलामीची जोडी लगेच पाठवायचंय बघा. वाजापूर 3D संघानं शतरक्षण लावलंय तर फलंदाज पाठवाय दोन आपण लगेच. अतिशय दमदार स्पर्धा, फार चांगली लढत पाहायला मिळाली आणि याच नंतर लगेच यशराज BC चिंचवली संघाच्या विरुद्ध CBD ठाकूरवाडी संघ दरम्यान एक चांगली लढाई पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हळूहळू आता प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली यामुळे चारही बाजूने आणि त्याच नंतर या स्पर्धेला भरपूर सारा प्रेम मिळतंय प्रेक्षकांचा देखील. जय वागेश्वर चषक 2025चा धमाका ग्रामस्थ मंडळ चषक ही स्पर्धा पाहताय आपण. चला फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला उत्तरदार याला सुरुवात झाली. पहिल्या इनिंग मध्ये खेळ केला वाजापूर 3D संघानं 18 चेंडूमध्ये तब्बल 37 धावा बनवल्यात. 38 धाब्यांचा सेट टार्गेट त्याला येणाऱ्या 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत. सलामीची जोडी प्रदीप आणि नॉस्टॅक इनवरती शुभम या खेळाडूला पाहू शकाल. ओपनिंगसाठी थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये विचार केला निलेश भगत ओपन करत होता आणि त्याचनंतर जयवन हा देखील ओपन करत होता, परंतु यावेळी रणनीती थोडीशी वेगळी पाहायला मिळाली गाडश्वर संघाची. जय भोलेनाथ गाडश्वर संघानं या वर्षीचा सीझन अगदी भन्नाट फॉर्म मध्ये असणारा संघ पाहताय आपण. मालडुंगे परिसरामधला हा देखील संघ पाहताय तुम्ही. जय भोलेनाथ गाडश्वर संघ धावा बनवायच्या 18 चेंडूमध्ये 38 धाब्यांचं लक्ष्य. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. एक डावखऱ्याचा गोलंदाज वेगवान वाजीपूर 3D संघाचा निलेश हा गोलंदाज पाहतोय. पहिला बॉलचा सामना करण्यासाठी प्रदीप साठी पहिला बॉल. बॅटची कडा लागले. पॉइंटचा फिल्डर येतोय मयूरच्या अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक सिंगलच्या मदतीने संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय. गाडशेर संघाची धावसंख्या 1. 38 धावा बनवायच्या आहेत. पहिलं षटक फारच चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर धावा डिफेन्स करायचा असेल तर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील. आणि त्याच नंतर शुभम ऑन स्ट्राइक इनवरती पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये. पहिला बॉल स्लोवर गतीचा बॉल. फिल्डिंग चांगली झाले लेग स्लिप मध्ये गणेशच्या माध्यमातून. यावेळेस कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. फसवा चेंडू फेकला गेला होता विकेट वरती आणि त्याच नंतर डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी व्यारेशन फार महत्वाचं असतं आणि ती व्यारेशन पाहायला मिळतंय निलेशच्या माध्यमातून. निलेशने कालच्या दिवसामध्ये परवाच्या दिवसामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. अप्राकर बॉल यावेळेस डीप झालाय बॉल आणि त्याच नंतर उचलीत बाउन्स पाहायला मिळाला नाही. बॉल अगदी खालून निघून गेलाय. अजून एक डॉट बॉल म्हणजे एक बॉलवरती पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली होती आणि सलगचे 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. शुभम खेळत असताना दबाव निर्माण झालाय. आता कदाचित विकेट येईल की नाहीये याच्याकडे आता नजरा असतील, कारण दबाव निर्माण केलाय गोलंदाज निलेशनं. 2 बॉल डॉट केल्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करेल. चौथा बॉल फटका फसला. यावेळेस मी उल्लेख केला होता दबाव निर्माण केला होता निलेशनं. लगेच विकेट काढली आणि काही करू शकला नाही आणि संघाचा प्रमुख खेळाडू बाद. शुभम हा खेळाडू होईल बाद. दुगरे आता स्ट्राइक एंड वरती येईल कारण दबाव निर्माण केला होता निलेशनं. मी उल्लेख केला होता कारण 2 डॉट बॉल केल्यानंतर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. महेश वाघच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि संघाची प्रमुख विकेट मिळवले. शुभम चौधरी सारख्या खेळाडूला माघारी परतवलाय. आज देखील निराश केलाय गाडशेर संघाला शुभम चौधरी या खेळाडूनं, ज्याच्यावरती भरपूर आशा होती जय भोलेनाथ गाडशेर संघाची, मात्र काही करू शकला नाहीये. अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक.
निलेशने ही पायती गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण 5वा बॉल. ब्लॉक लाईनचा सफर इथे मिड विकेटला चेंडूला क्लिअर केला आणि शतरक्षक पोहोचेपर्यंत 2 धाबेचा प्रयत्न सहजरीतीने कंप्लीट झाला. 2 धावा. या 2 धाबीच्या मदतीने टीमची धावसंख्या उत्तर दर्यामध्ये बॅटिंग करत असताना जय भोलनाथ गडचिरोली संघाची धावसंख्या 3 पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल एखादा मोठा फटका ठोकावा लागेल. जयवंत जुगरेचा विचार केला तर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहतोय आपण, परंतु या इनिंग मध्ये चांगला खेळ करावा लागेल. हो, अजून एक डॉट बॉल आला असता परंतु खराब शतरक्षण. बॅटची हलकीशी इनसाइड लागली होती. सेकंड स्लिप मध्ये चांगली चेंडूची आडवणी पाहायला मिळाली. पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. धावफलकावरती धावसंख्या 4. बारा चेंडू 34 धावींची गरज. आता पूर्णपणे दबाव निर्माण झालाय जय भोलनाथ गडचिरोली संघावरती. आता पूर्णपणे तो दबाव कशा प्रकारे रिलीज करायचा आहे आता ते जयवंत जुगरेला करावा लागेल. नवीन गोलंदाज महेश वाघ. उसळी बॉल होता. अगदी पंचांचा निर्णय चांगला पाहायला मिळाला. थोडस विकेट वरतून बॉल निघून जात होता आणि त्याच नंतर लेग बिपरच्या साह्याने अपील जरूर केली होती, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते महेश वाघच्या माध्यमातून. परवाच्या दिवशी देखील अगदी रफ अँड टफ सामना पाहायला मिळाला होता. एका साईडला सुधागड पाली मधला गाठीमाळ संघ त्यांच्या विरुद्ध संघ होता वाजापूर तिरडी संघानं. जबरदस्त सामना जिंकला होता वाजापूर तिरडी संघानं आणि थेट सुपर 12 मध्ये दाखल झाला होता, परंतु यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू जयवंत जुगरेच्या मायटी हिट ठोकलाय. शानदार षटकार. जबरदस्त फटका अगदी लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. जयवंत जुगरेच्या बॅटमधला पहिला संघर्षमय षटकार आला. हा ट्रॅकर बॉल फुल शॉट यावेळेस फाईन लेगच्या वरतून टोकलाय. सलगचा दुसरा बॅक टू बॅक षटकार. स्पीडअप पाहिजे वाजापूर तिरडी संघ. वेळेचं बंधन असणार बघा, याच्याकडे लक्ष असू द्या. तुम्हाला 2 ओव्हर 10 मिनिटांमध्ये संपवायचे त्याच्याकडं. पुन्हा रिपोर्ट करतोय आम्ही तुम्हाला. 2 बॉल 2 षटकार खाल्ल्यानंतर आता पूर्णपणे दबावाखाली गोलंदाज पाहतोय आपण महेश वाघ. पहिली चांगली सुरुवात केली होती महेश वाघनं डॉट बॉलनं, त्याच्यानंतर अगदी जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण जयवंत जुगरेच्या बॅटमधनं. सलगचं 2 षटकार. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या त्या निलेशनं आणि त्याच नंतर आता पूर्णपणे दबाव निर्माण केलाय गोलंदाजावरती. 3 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्या महेश वाघनं. 38 धावेचं सेट टार्गेट ठेवलंय. 12 चेंडू मध्ये 34 धावेंची गरज होती. हळुवारपणे थोडस सामना सोपा केलाय जयवंत जुगरेनं. त्याच नंतर आता एखादी विकेट काढणं फार इम्पॉर्टंट वाजापूर तिरडी संघाचा गोलंदाज महेश वाघ. हा ट्रॅकर बॉल फसलाय. आता तू घेतोय की मी घेतोय, साधा सोपा झेल सोडलाय. आणि इथे काय बघा, ज्या खेळाडूंना 2 षटकार टोकले आता रनआउटची धोक्याची घंटा. आता प्रदीपला बाद व्हावं लागेल. या साधा सोपा झेल सोडलाय आणि त्याच नंतर रनआउटचा शिकार बनलाय. पहिला 1 डाऊन ओपनिंग साठी आलेला फलंदाज प्रदीप, तो खेळाडू होईल बाद.
संगीत कॅच सुटली आणि त्याच नंतर रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. जयवंत जुगरे सारख्या खेळाडूला जीवदान दिलंय. मधुकर होता सेकंड स्लिप मध्ये. त्याच नंतर दुसऱ्या अटेम्प्टला देखील जेल पकडता आला असता गणेशला, परंतु गणेशने देखील जेल सोडला. त्याच नंतर आता जयवंत जुगरे सारख्या खेळाडूला जीवदान मिळालंय. जीवदानाचं सोनं करायला लागेल. जीवदानाचं सोनं करेल काय आता याच्याकडे लागलेल्या प्रेक्षकांच्या नजरा. बॉल अतिशय चांगला रिलीज केला होता महेश वाघनं, कारण उचली बाउन्स पाहायला मिळाला आणि त्याच नंतर बॅटची इनसाइड लागली होती. थोडंसर बॅट्समन रेडी नव्हता आणि त्याच नंतर इथे चौथ्या बॉलवरती जेल सोडलाय. पंच त्या बॉलवरती धाव आहे का अगोदरच्या? एक धाव. एक धाव मिळेल. धावपलकावरती धाव संख्या 17. अशुभ आकड्यावरती धाव पोचली. धाव संख्या फटका बसला यावेळेस. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल नक्कीच. पाचव्या बॉलवरती एक सिंगल आले. धावपलकाचा जर विचार केला 18 धावा सिंगलच्या मदतीनं 38 धावांचा पाठलाग करत असताना आता पूर्णपणे सामना मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या बाजूने सामना पाहायला मिळते. रिझल्ट अजून बाकी असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये काही होईल काही सांगता येत नाहीये. क्रिकेट अनिश्चितीचा भरलेला खेळ आहे आणि त्याच नंतर महेश वाघने 2 षटकार खाल्ल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलाय. यावेळेस नवीन फलंदाज एंटर झालाय. फुल टॉस बॉल मॅचची इनसाइड. पुन्हा एकदा विकेट किपर अमित आता चुकी करणार नाहीये. अजून एक खेळाडू होईल बाद. यावेळेस दीपक भगत बॅक टू द डगआउट. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज जय भोलेनाथ गाडचे संघाला. आता एकतर्फे सामना निघून जाईल, परंतु गोलंदाजी भरपूर चांगली झाली. दुसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक केलाय, कारण 2 षटकार ठोकल्यानंतर चांगला कमबॅक केलाय महेश वाघनं. उरलेल्या 3 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केला महेशनं, फक्त 2. आणि त्याच नंतर आता पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल जय भोलेनाथ गाडचे संघाला. धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू समीकरण राहिलंय 20 धावांचं. जयवंत जुगरेच्या बॅटमध्ये 2 षटकार बघितले आहेत, परंतु जयवंत जुगरे या संघाचा मुख्य ट्रम्प कार्ड हा पाहू शकाल, ज्याचा झेलही सोडलाय. त्या झेलची किंमत मोजावी लागेल. बहुतेक वाजापूर त्रिडी संघाचा नवीन गोलंदाज अनुभवी गोलंदाज राजेश वरती विश्वास दाखवलाय. 6 चेंडू 20 धावांची गरज. इथून हिरो बनण्याची संधी जयवंत जुगरेनं आपल्या संघासाठी बरेच सामने जिंकून दिले, परंतु या क्रीडा नगरीमध्ये जबरदस्त खेळ दाखवलाय आतापर्यंत, परंतु चांगला खेळ करावा लागेल शेवटच्या क्षणाला. फटका चांगला आहे अमोल. यावेळेस डीप फाइंडला क्लिअर केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. शैलीवरती आक्षेप घेतला. ऑन स्क्रीन वरती चेक केलं जाईल बघा. गोलंदाजला सूचित करतोय बघा. ऑन स्क्रीन वरती चेक केलं जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. षटकार टोकलाय. पहिल्याच बॉल वरती सामना पूर्णपणे खुला केलाय. काम करत चाललाय आपल्या संघासाठी जयवंत जुगरे. सिक्सर किंग का म्हटलं जातं याच्या प्रात्यक्षिक उदाहरण. पाचच्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले होते, परंतु निराश झाला होता, कारण 2 डॉट बॉल खेळल्यानंतर दबाव निर्माण केला होता महेश वाघनं. दबाव आता पूर्णपणे रिलीज केलाय. 5 चेंडू 14 धावांची गरज. बॅटची अप्पर कटचा फटका. यावेळेस रिंगण तोडलंय. बॉल चाललाय थर्डमॅन दिशेमध्ये. चेंडू फरार. येतोय चौकार. वाजीपूर त्रिडी संघ जबरदस्त पैसा वसूल सामना. 6 चेंडू मध्ये समीकरण राहिलं होतं 20 धावांचा. समीकरण सोपं बनवलंय. एकटा नडलाय, एकटा भिडलाय जयवंत जुगरे. त्याचं नाव जय भोलेनाथ गाडच्या संघाचा एक हुकुमी एका. जबरदस्त फलंदाजी करत असताना 4 चेंडू समीकरण राहिलंय 10 धावांचा. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज राईट आउट द विकेट. तिसरा बॉल पुलरलेनचा बॉल. गॅप मध्ये चेंडू महेशला अडवावा लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावांचा प्रयत्न सहजरीतीने कंप्लीट झाल्या. 2 धावा वारंवार स्ट्राईक घेण्याचं काम. 3 बॉल पर्यंत सामना आलाय. 3 मध्ये बनवायच्या 8 धावा. जबरदस्त सामना.
कारण विचार केला पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, दुसऱ्या बॉलवरती 4 धावा आणि त्याच नंतर 2 धावा तिसऱ्या बॉलवरती. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जयवंत झुगरे एकट्याने चांगला खेळ केला आतापर्यंत. जास्तीत जास्त चेंडूचा सामना केलाय, स्ट्राईक घेण्याचं काम करतोय. 3 बॉल 8 धावींची गरज. ब्लॉक लाईनचा बॉल, फुलटॉस बॉल, ताकदीचा प्रचंड वापर केला. यस डेफिनेटली जाईल बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय जयवंतच्या बॅटमधनं अजून एक तडाखा षटकार. केलाय जबरदस्त बॅटिंग, एकदा जोरदार टाळ्या. जयवंत झुगरेची बॅटिंग आवडली असते तर काय फलंदाजी कडली. पूर्ण दबाव मध्ये सामना होता आणि तो दबाव पूर्णपणे रिलीज केलाय फलंदाज करत असताना. जबरदस्त बॅटिंग. 2 बॉल 2 धावींची गरज. अप्रकर बॉल, यावेळेस लाईन करा, पंचांचा इशारा आलाय. यस इट इज वाईड बॉल आणि विकेट असणार बघा. राऊंडच्या स्वरूपात राहुलला बाद व्हावं लागेल. 2 बॉल 1 धावीची गरज आणि ते खेळाडू होईल बाद. तिसरा झटका लागलाय गाडशेर टीमला. दोन बॉल 1 धावींची गरज. दोन्ही खेळाडूला क्रॉस करणं फार गरजेचं राहील बघा. आणि त्याच नंतर विकेट किपरच्या हातामध्ये जर चेंडू असला तर धाव मिळणार नाहीये, याच्याकडे लक्ष असू द्या दोन्ही टीमचा. 2 बॉल 1 धावीची गरज. बघा असं वाटलं होतं की एकतर्फे सामना होईल अमोल, परंतु काय फलंदाजी दाखवले. आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या अस्मितेसाठी जबरदस्त लढलाय जयवंत झुगरे. त्याच्या बॅटमध्ये 3 षटकार 1 चौकार बघितलाय. आता शेवटचे 2 बॉल 1 धावीची गरज. आता जर एखादा डॉट बॉल आला शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत सामना जाईल. चला स्पीडअप पाहिजे वाजापूर 3D संघ. जबरदस्त बॅटिंग दाखवली होती पहिल्या इनिंग मध्ये, परंतु या षटकामध्ये खराब गोलंदाजीची कामगिरी पाहायला मिळते राजेशच्या माध्यमातून. 2 बॉल 1 धावीची गरज. स्लोवर बॉल, फटका बसला जातोय आणि इथे सामना जिंकलाय जय भोलेनाथ गाडेश्वर. हा तिसरा संघ पाहायला मिळतोय